गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये टाकायचं आहे. जरांगेंचा फडणवीसांवर गंभीर आरोप. फडणवीसांच्या वागण्यामुळे मोदींचा कार्यक्रम होईल. जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा. आमदार रवींद्र वायकर शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांची माहिती. आणखीन एक विश्वासू साथीदार ठाकरेंना जय महाराष्ट्र करणार. चर्चांना उधाण. तृणमूल काँग्रेसची लोकसभेची 42 उमेदवारांची यादी जाहीर. क्रिकेटपटू युसुफ पठाणला बहरामपूरमधून तिकीट. काँग्रेसच्या अधीर रंजन चौधरी विरोधामध्ये युसुफ पठाण मैदानात. पक्ष सोडणार नाही असा शब्द ठाकरेंना दिलाय. पक्षात अनेक संधी हुकल्या पण नाराज नाही. नाराजीच्या चर्चांवरती भास्कर जाधवांकडून पूर्णविराम. रखडलेल्या महापालिकेच्या निवडणुका कधी होणार. सुप्रिया सुळेंचा सवाल. सुप्रीम कोर्टामुळे निवडणुका रखडल्या. अजित पवारांचं प्रत्युत्तर. आधी कट्यार कमरेला बाळगायला शिका. शिवसेना चाकूसुऱ्यामधून वाढलेली नाही. खासदार संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल. अमरावतीत लोकसभेसाठी आनंदराज आंबेडकर आणि सुजात आंबेडकर इच्छुक. अमरावतीत नक्की कोणाच्या वाटेला येणार याकडे लक्ष. महायुतीमधील जागा वाटपाचा पेच कायम. शिवसेना राष्ट्रवादी वाढीव जागांच्या मागणीवर ठाम. महायुतीची सोमवारी पुन्हा दिल्लीत बैठक. जळगाव लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून उमेदवारांची चाचपणी. तर रावेर लोकसभेची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे. मवियाच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.